तुम्हाला तुमची जन्मकुंडली एखाद्या ज्योतिषाला दाखवायची आहे आणि तुमच्याकडे 3 पर्याय आहेत. एक अशी व्यक्ती आहे की जे ज्योतिष पंडित आहेत, ज्यांच्याकडे त्या शास्त्रामधली सर्वोत्तम अशी पदवी त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे त्यांच्या घरी गेलात तर त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांचे वेगवेगळी सर्टिफिकेट्स लावलेली आहेत. थोडक्यात अत्यंत सगळे अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केलेले आहेत. अशी एक व्यक्ती आहे. एखादी अशी व्यक्ती आहे की ज्यांनी एखाद दुसरंच सर्टिफिकेट मिळवलं आहे आणि तरी ते कुंडल्यांचा त्यांचा अभ्यास आहे आणि ते कुंडल्या बघून तुमचं भविष्य सांगू शकतात. नाही तर तिसरी अशी व्यक्ती की जे म्हणतात की मी शिकलो काहीच नाही आहे, मी रितसर शिक्षण घेतलेलं नाही आहे, पण काही ऑब्झर्वेशन्स आणि काही गोष्टींवरनं मला जेवढं जमेल तेवढी प्रेडिक्शन्स करत असतो. या तिघांपैकी कोणाला कुंडली दाखवायला तुम्हाला आवडेल? आज याच विषयावर चर्चा करायची आहे की फक्त शिक्षण महत्त्वाचं आहे कुंडलीमधलं, का त्याहीपेक्षा काही वेगळ्या गोष्टी असायला हव्यात ज्याच्यामुळे तुम्ही एक चांगला ज्योतिषी, तुम्हाला हवा तसा ज्योतिषी तुम्ही निवडू शकाल. आज या विषयावर चर्चा करूया. ज्योतिषशास्त्र जर आपण विचार केला तर हे काही फक्त पुस्तकी ज्ञान नाही आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या परीक्षेमध्ये किती मार्क मिळवले आहेत, किती तुमच्याकडे सर्टिफिकेट्स आहेत, तुम्ही किती परीक्षा दिलेल्या आहेत. जसं गायनाचं आहे ना, तसंच कुठेतरी थोडंसं इथे आहे. तुम्ही संगीत विशारद आहात, म्हणजे तुम्ही गायलेलं गाणं कदाचित ते स्वर ताल ह्याच्यामध्ये अत्यंत परफेक्ट असेल, पण त्यातला जो भाव आहे तो भाव इतरांपर्यंत पोहोचतोय का? जेव्हा एखादा किशोर कुमारसारखा गायक, जेव्हा त्याने कुठलंही रितसर शिक्षण घेतलेलं नसतं, पण तरीही तो एखादं गाणं इतकं परफेक्टली म्हणतो की तो भाव, त्याच्यातला जो समजा दुःख असेल, त्यातला आनंद असेल, तर तो आपल्यापर्यंत पोचतो आणि आपल्याला तो आपलासा वाटतो. सो शिक्षण घेणं गरजेचं आहे का? तर नक्कीच गरजेचं आहे. कारण ज्योतिषशास्त्र हे असं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला अनेक अंगांनी त्या पत्रिकेचा विचार करायला लागतो. मग ग्रह कसे आहेत, राशी कुठली आहेत, भाव कशा प्रकारे भावेश कुठे बसलेले आहेत, नक्षत्र कशी आहेत, या सगळ्याची तुम्हाला शिक्षण असायला पाहिजे, या सगळ्याचं ज्ञान असायला हवं. मग वेगवेगळे ग्रह वेगवेगळ्या इतर ग्रहांशी योग कसे करतायत, त्यांची दृष्टी कुठे कुठे आहे, त्यांचं बळ कसं आहे, दशा कुठली चालू आहे, सध्या गोचरीमध्ये सध्या ते ग्रह आत्ता सध्या आकाशात कुठे आहेत, या सगळ्याचा. एवढंच नाही तर वेगवेगळ्या ज्योतिष पद्धती आहेत. मग पारंपरिक पराशरी पद्धत आहे, मग जेमिनी पद्धत आहे, मग केपी कृष्णमूर्ती पद्धत आहे. या पद्धती वेगवेगळ्या आहेत. त्याच्या प्रत्येक पद्धतीचा वेगवेगळ्या गोष्टींसाठी उपयोग आहे, त्याचा अभ्यास असायला हवा. मूळ ग्रंथांमध्ये काय लिहिलेलं आहे, जसं पराशरी ज्योतिषामध्ये काय लिहिलेलं आहे, मग त्या श्लोकांचा आपण काय अर्थ लावतो आहे आणि सध्याचं आधुनिक संशोधन काय म्हणतं, कुठले ग्रह काय आहेत. समजा एखादं यान मंगळावर गेलं असेल तर त्यांना काही वेगळं दिसतंय का, त्याचा आपण काही कोरिलेशन आपल्या भाकितांमध्ये लावू शकतो का, या सगळ्याचा अभ्यास असायलाच हवा. एकही पुस्तक न वाचता तुम्ही ज्योतिष कथन करायला बसलात, तुम्ही कुंडली सोडवायला बसलात, तुम्ही त्याच्यावरनं काही प्रेडिक्शन्स करायला बसलात तर ते शक्य नाही. पण त्याचबरोबर तुमच्याकडे असायला हवी ती निरीक्षण शक्ती. म्हणजे काय, तर वेगवेगळ्या पत्रिकांमध्ये जे काही वेगळे ग्रहयोग तुम्हाला दिसत आहेत त्याच्यावरनं तुमची काही वेगळी आडाखे बांधणं, ते आडाखे इतरांकडनं कन्फर्म करून घेणं, जसं एक रिव्हर्स इंजिनिअरिंगसारखं काहीतरी तुम्हाला करता येतं. मी जेव्हा पत्रिका शिकायला सुरुवात केली तेव्हा माझ्या सगळ्या मित्रांकडनं पत्रिका त्यांच्या मागून घेतल्या, त्यांच्या बर्थ डिटेल्स मागून घेतले, त्यांच्या पत्रिका मी तयार केल्या आणि मी त्यांना सांगितलं होतं की तुमच्या आयुष्यात घडलेल्या 3 ठळक घटना मला सांगा की ज्यात तुम्हाला असं वाटतं की या घटना खूप महत्त्वाच्या होत्या, ज्याच्यामुळे माझ्या आयुष्याला काहीतरी कलाटणी मिळाली किंवा काहीतरी वेगळं घडलं अचानक. मग त्या चांगल्या असतील, त्या वाईट असतील, कोणाचे एखादे आई वडील गेलेले असतील, जवळची व्यक्ती गेलेली असेल, एखाद्याला अचानक परदेशी जॉब लागला आणि त्याच्यामुळे अत्यंत आर्थिक भरभराट झाली, एखाद्याला मूल झालं, एखाद्याचं लग्न झालं, एखाद्याने नवीन गाडी घेतली. सो वेगवेगळ्या प्रकारच्या घटना मला सांगा आणि मग रिव्हर्स इंजिनिअरिंगनी मी त्या घटनांचा त्या पत्रिकेशी कसा संबंध आहे हे ताळायचा प्रयत्न केला. समजा एखाद्याची 10 वर्षापूर्वी नवीन नोकरी लागली असेल तर 10 वर्षापूर्वी आकाशामध्ये काय ग्रहरचना होती ज्याच्यामुळे त्याला त्या घटना त्याच्या आयुष्यात घडल्या हे ओळखायचा प्रयत्न केला. थोडक्यात काय, तर वेगवेगळ्या प्रकारे तुमची ऑब्झर्वेशन्स तुम्हाला करता येतात. प्रत्येक ग्रहाला आपला एक स्वभाव असतो, प्रत्येक राशीला आपला एक स्वभाव असतो.
सो दोन ग्रह जेव्हा एकमेकांकडे बघतात, दोन ग्रह जेव्हा एकमेकांबरोबर असतात, ते एखाद्या राशीमध्ये एकत्र असतात, तेव्हा त्या सगळ्याचा काय परिणाम होत असेल ह्याच्याबद्दल तुमचे स्वतःचे काही आडाखे हवेत. पुस्तकाच्या पलीकडे जाऊन तुमचे जेव्हा स्वतःचे आडाखे सुरू होतात, तुमचे स्वतःची काही ऑब्झर्वेशन्समधून आलेले तुमचे काही इन्फरन्सेस असतात, इंटरप्रिटेशन्स असतात, ती तुम्हाला एक चांगल्या ज्योतिषी होण्यासाठी मदत करतात. सो अशी ऑब्झर्वेशन्स करण्याची स्किल त्या व्यक्तीकडे असेल तर तो जास्ती चांगला ज्योतिषी होऊ शकतो. प्रत्येक योगाला, प्रत्येक गोष्टीला किती महत्त्व द्यायचं, मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. माझ्या आयुष्यात अगदी सुरुवातीला घडलेली घटना. आमच्या अगदी जवळची घरातली व्यक्ती होती आणि त्या व्यक्तीची पत्रिका घेऊन आमच्याच घरातले एक पूर्वी ज्योतिषी होते की जे माझ्या आजोबांचे मित्र होते आणि त्यांना पत्रिका दाखवली जायची. त्यांना जेव्हा पत्रिका दाखवली तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं की या व्यक्तीला मुळीच मूल होणार नाही. अगदी ठळकपणे असे त्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये असे योग आहेत की यांना संतती प्राप्ती नाही, मुळीच नाही, शून्य, शक्यच नाही. ऑब्व्हियसली घरामध्ये खूप चलबिचल झाली, लोकं रेस्टलेस झाली. मी तेव्हा शाळेमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये वगैरे असं होतो. सो घरात खूप सारखी ती चर्चा चालायची की बा आता कसं होणार, याचं लग्न कसं होणार, कारण अशी एवढी जर ढोबळ पत्रिका असेल, एवढा जर स्ट्रॉंग योग असेल आणि तो जर अगदी आपल्या अमुक अमुक काकांना की ज्यांना खरं म्हणजे फार काही त्यांना अनुभव पण नाही, पण त्यांनाही जर दिसत असेल तर मग भल्या ज्योतिषांना तर दिसणारच. पण मग असं ठरलं की वदा भटांकडे जायचं. सो भट सरांकडे आम्ही गेलो होतो, कारण स्वामींचा अनुग्रह त्यांना आहे. सो त्यांच्या तोंडून स्वामी बोलतील. सो त्यांना काही न सांगता ती पत्रिका आम्ही त्यांना दाखवली आणि भट सरांनी सांगितलं की काही हरकत नाही, आता पुढच्या काही वर्षांमध्ये लग्नाचे योग आहेत, सो तुम्ही बिनधोकपणे लग्न करा, चांगलं लग्न नक्की होईल, चांगला हवा तसा जोडीदार मिळेल वगैरे. मग आम्ही त्यांना नंतर विचारलं की सर, आम्ही खरं सांगायचं तर आमची अशी कारण होतं की असे योग आहेत असं सांगितलं होतं. भट सरांनी सांगितलं की हो, एखाद्या व्यक्तीने समजा ढोबळपणे ही जर पत्रिका बघितली तर खरंच असा योग आहे, तसे ग्रहस्थिती आहे, पण त्यावर गुरुची दृष्टी आहे, त्याच्यामुळे तो जे काही दुष्ट योग आहेत ते गुरुच्या दृष्टीमुळे आणि काही अजून काही त्यांनी 2-4 गोष्टी सांगितल्या तर त्याच्यामुळे ते नलिफाय होतील. तेव्हा एक फार तर फार थोडीशी ट्रीटमेंट घ्यायला लागेल, फार तर फार थोडासा उशीर होऊ शकेल, पण या व्यक्तीला मुलं होणार नाहीत असं मला मुळीच वाटत नाही. आणि खरंच तसं झालं. त्या व्यक्तीला 2 छान मुलं आहेत, अत्यंत नॉर्मल डिलिव्हरीज, वेळेत डिलिव्हरीज झालेल्या आहेत. सो मग मला असा प्रश्न पडायचा की पहिल्यांदी त्यांनी का असं सांगितलं आणि भट सरांना असं का दिसलं. तर एक तर तुमची स्वतःची बैठक, आध्यात्मिक बैठक असेल, तुमची स्वतःची वैचारिक बैठक असेल, ती पण खूप छान लागते. कारण एकच फक्त योग बघून त्याच्यावरनं धडाधड भाकितं करत राहणं, याच्यापेक्षा बाकी कुठला ग्रह त्याला मदत करतोय का, त्याला काही साथ देतोय का, ते जे काही समजा दुष्ट रचना असतील तर त्याच्यावर कोणाच्या तरी दृष्टीमुळे ती रचना, तो दुष्टपणा कमी होतोय का, ह्याच्यावर पण विचार व्हायला हवा. आणि तुम्ही जेव्हा असा साकल्याने विचार तुमच्या आयुष्याबद्दल करत असता, तुमच्या आजूबाजूच्या गोष्टींमध्ये करत असता, तेव्हाच तो विचार त्या पत्रिकेकडनं पण होतो. आणि जर एवढा शांतपणे विचार त्या ज्योतिषाला करता येत असेल, तो ज्योतिषी त्याच्या आयुष्यामध्ये किती समाधानी आहे, किती सुखी आहे, जरी त्याला त्याच्याकडे संपत्ती असली तरी त्याने किती योग्य पद्धतीने, किती योग्य पर्स्पेक्टिव्हनी ते घेतलेलं आहे, या सगळ्याचा कारणीभाव, या सगळ्याचा परिपाक, या सगळ्याचा परिणाम त्यांच्या भाकितांमध्ये होत असतो. सो तुम्ही फक्त शिकून उपयोग नाही, तुम्ही स्वतः किती शांत आहात, समाधानी आहात, तुमची स्वतःची इंटिग्रिटी किती चांगली आहे त्यावरही ठरतं. तुमची स्वतःची आध्यात्मिक बैठकसुद्धा कशी आहे यावरही ठरतं की तुम्हाला आयुष्यामध्ये, जीवनाकडे किती तुम्ही पॉझिटिव्हली बघता. तुम्ही जर पॉझिटिव्हली बघत असाल तर तुम्ही अशा गोष्टी शोधायचा प्रयत्न करता की ज्याच्यामधून काहीसा तो दुष्ट परिणाम कमी होणार आहे. तुम्ही जर पॉझिटिव्हली असाल तर त्याचा अजून एक फायदा होतो, तो म्हणजे एखादं भाकीत सांगायचं कसं. एखाद्याच्या आयुष्यामध्ये समजा काहीतरी प्रॉब्लेम्स लिहिलेले असतील, त्याच्यामध्ये समजा जवळच्या व्यक्तींचा मृत्यू लिहिला असेल, जवळच्या व्यक्तींमुळे होणारा त्रास लिहिलेला असेल, तर ते डायरेक्टली त्याला सांगायचं का, तर ते सांगायचं कसं ह्याची पण, थोडक्यात मानसशास्त्राची पण समज त्या व्यक्तीला असायला हवी. जसं एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला असेल, एखाद्या व्यक्तीला, मी डॉक्टर आहे, सो एखाद्या व्यक्तीला जेव्हा कॅन्सर झालेला आहे किंवा काहीतरी तशी शक्यता आहे तर ते कसं सांगायचं. तुम्ही ही तपासणी करून घ्या, कारण मला असं वाटतं की बहुतेक तुम्हाला कॅन्सर आहे, तर एकदा ही तपासणी करून घेऊया, असं जर मी सांगितलं तर त्या व्यक्तीच्या मनाची काय अवस्था होईल. पण ही तपासणी करून बघूया, त्याच्यातून काय आहे ते बघूया. आपण जर त्याच्या मनाचा विचार करून त्याला किती शॉक बसणार आहे, त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे,
तो व्यक्ती किती स्वभावाने घाबरट आहे का नाही आहे, या सगळ्याचा विचार करून जर आपण हळूहळू त्या व्यक्तीला सत्य लपवायचं नाही, पण ते कशा पद्धतीने सांगायचं ह्याचा विचार करायला लागतो. हा विचार, मानसशास्त्राची समज, समोरच्या व्यक्तीची मानसिक अवस्था समजणं, योग्य शब्दांमध्ये योग्य प्रकारे जेणेकरून भीती निर्माण होणार नाही, ज्याच्यामुळे शॉक बसणार नाही, अशा प्रकारे वास्तव मांडणं. आपल्याला खोटं सांगायचं नाही आहे, पण खरंही कसं सांगायचं हेही त्या ज्योतिषाला कळायला हवं. त्यामुळे कम्युनिकेशन, संवाद कौशल्य याही गोष्टी त्या ज्योतिषाकडे चांगल्या असायला हव्यात. असे अनेक ज्योतिषी आहेत की जे पत्रिका बघतात आणि धडाधड त्यांना वाटेल ते खरं सांगायला लागतात. काही वेळा प्रत्येक वेळी सगळंच खरं सांगण्याची काही गरज नसते. हळूहळू उलगडत सांगितलं तरी चालण्यासारखं असतं. या सगळ्या गोष्टी जशा एखाद्या डॉक्टरला गरजेच्या आहेत, तशाच एखाद्या ज्योतिषाला पण गरजेच्या आहेत. त्यानंतर गरजेचं आहे म्हणजे की आत्मविश्वास किती आहे. काही वेळा काही ज्योतिषांना प्रचंडच आत्मविश्वास असतो. मी सांगतो तेच खरं होतं, मी सांगतो ती काळ्या दगडावरची रेघ, असं समजा बघायला गेलं तर तसं कोणीच नसतं. प्रत्येक ज्योतिषाचा जसा प्रत्येक कुठलाही डॉक्टर या जगात नाही की ज्याचे प्रत्येक पेशंट त्याने बरा केलेला आहे, तसा कुठलाही ज्योतिषी असा नाही की ज्याचं एकही भाकीत हे चुकलेलं नाही. त्यामुळे आपल्याला त्या व्यक्तीला ह्याची जाणीव असायला हवी की शेवटी आपण माणूस आहोत. शेवटी आपल्या इंटरप्रिटेशन्सला, आपल्या अभ्यासाला, आपल्या ज्योतिष किंवा कुंडली बघण्यामध्ये, अभ्यासामध्ये सुद्धा काही लिमिटेशन्स आहेत. तुम्ही किती वर्ष ज्योतिष बघितलं, त्याचा अभ्यास केला, तुम्ही किती मोठे ज्योतिष असतात तरी काही ना काहीतरी गोष्ट अशी असते की जी अजूनही कदाचित शक्यता आहे की जी तुम्हाला अजून शिकायची आहे. या गोष्टी जर याचा तुम्हाला विचार असेल तुमच्यामध्ये, तर तुमचं ह्युमिलिटी तुमची चांगली असते. सो तुम्ही सगळं काही मला मान्य आहे असा भ्रम तुमच्या मनात नसतो. याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि सगळ्यात सध्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे नैतिकता. तुम्ही पैसे मिळवण्यासाठी या सगळ्या गोष्टी करताय का? ज्योतिषशास्त्र किंवा भाकितं किंवा प्रेडिक्शन्स करून किंवा जो कुंडलीचा अभ्यास तुमच्यापुढे मांडून त्याच्यातून फी घ्यावी का? तर अगदी घ्यावी. अनेक लोकांचा तो व्यवसाय आहे. त्यामुळे व्यावसायिक फी जी असते ती त्यांनी त्यांच्या वकुबाप्रमाणे, त्यांच्या अभ्यासाप्रमाणे, त्यांच्या अनुभवाप्रमाणे नक्की घ्यावी. ती किती घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे. पण एखाद्याला भीती घालून मुद्दाम त्याच्याकडनं पैसे उकळणं हे नैतिकतेला धरून नाही. आणि असं केलं तर असे पारंपरिक ज्योतिषी जे गुरु आहेत पूर्वीचे, बडे बुजुर्ग जे गुरु आहेत, ते सांगतात की असं जर तुम्ही केलं खरं तर तुमच्याकडचा तुम्हाला एखादी गोष्ट त्या कुंडलीमधून बघण्याचा किंवा कुंडली बरेच वेळा तुमच्याशी बोलते, तर ती बंद करते. मग ती म्हणते की तुम्ही फक्त पैशासाठी जे काही साधारण जे काही भाकितं करायची ती करा आणि त्याच्यातून काय हवे ते पैसे मिळवा. सो तुम्हाला जर तुमची कुंडली तुमच्याशी बोलण्याची गरज असेल तर पुढच्या आपण एका गोष्टीकडे येतो, ते म्हणजे अंतर्ज्ञान किंवा इंट्युशन. अनेक वेळा कुंडलीकडे बघितल्यानंतर एखाद्या ग्रहस्थिती किंवा एखादा ग्रह, एखादा भाव त्यातला हा तुमचं लक्ष वेधून घेतो. आणि हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तुमची इंटिग्रिटी चांगली आहे, जेव्हा तुमचा हेतू चांगला आहे, जेव्हा तुमच्या स्वतःची बैठक चांगली आहे, तेव्हा एखादी कुंडली तुमच्याशी आपणून तुम्हाला काही गोष्टी सांगते. या गोष्टी तेव्हाच शक्य आहेत जेव्हा तुमचा अभ्यास आहे, त्याला वैचारिक, आध्यात्मिक आणि नैतिकतेची जोड आहे, तुमच्याकडे संयम आहे, तुमच्याकडे सातत्य आहे, तुमच्याकडे अजून शिकण्याची तुमची तयारी आहे. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक चांगला ज्योतिषी बनवतात. सो तुम्हाला समजा ज्योतिषी जर निवडायचा असेल तर तो किती वर्ष बघतोय, त्याच्याकडे किती सर्टिफिकेट्स आहेत, त्याला किती पारितोषिकं मिळालेली आहेत, ह्याच्यापेक्षा या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला त्या व्यक्तीला भेटून त्याच्याकडनं जो काही मार्गदर्शन मिळतं आहे, मग ते ज्योतिषावरमुळे असेल, जनरल आयुष्याबद्दल मार्गदर्शन असेल, कारण असे अनेक ज्योतिषी मी भेटलेलो आहे की एकूणच आयुष्याबद्दल बोलतात. ते म्हणतात आपण पत्रिका बाजूला ठेवून देऊ, पण आपण एक जनरल आयुष्याबद्दल बोलूया. असं जर मार्गदर्शन तुम्हाला चांगलं मिळत असेल, तसं मार्गदर्शन मिळवण्याची तुमची आवड असेल, तुमची तसा हेतू असेल, तर तुमचं आणि त्या व्यक्तीचं समजा कनेक्शन जुळलं, तुमचे जर सूर जुळले, तर मग त्या व्यक्तीने किती अभ्यास केलेला आहे, त्याला किती सर्टिफिकेट्स आहेत, त्याला किती पारितोषिकं आहेत, या सगळ्या गोष्टी राहतात बाजूला. तुम्हाला जे हवं आहे ते ती व्यक्ती देऊ शकते का? तुम्हाला ज्या पद्धतीने हवं आहे, जितकं सटीक हवं आहे तेवढं ती व्यक्ती देऊ शकतात असेल, तर मग त्याचा अभ्यास, त्याची मिळालेली सर्टिफिकेट्स याची काही गरज पडत नाही. पण जर तुम्हाला चांगल्या ज्योतिषी जर निवडायचं असेल तर या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला बरोबर वाटत असतील मी सांगितलेल्या, तर त्या ज्योतिषाकडे आहेत ना, हे फक्त बघा आणि त्याप्रमाणे तुमचा ज्योतिषी तुम्ही निवडा. पण ज्योतिषी निवडल्यानंतर सुद्धा काही प्रश्न राहतातच. किंवा तुमचा जरी ज्योतिषशास्त्रावर विश्वास असेल तरी काही प्रश्न असे असतात
की जे आपल्याला असं वाटतं की विश्वास पण आहे, पण या प्रश्नांना लॉजिकल उत्तर हवं, असे जर काही प्रश्न तुमच्या डोक्यात असतील तर ते या मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. या सिरीजमधून मी याचा तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लॉजिकल रिअलिस्टिक देण्याचा मी प्रयत्न करेन. आणि असाच एक प्रश्न विचारलेला आहे की नक्की हे शास्त्र आहे का, आणि जर लोकांची प्रत्येक भविष्य समजा खरं ठरत नसेल तर याला शास्त्र समजायचं का हे थोतांडच आहे. अशाच एका प्रश्नावर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करूया. अजून एक प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजे की विमान अपघातामध्ये समजा 200-300 लोक मरत असतील एकाच वेळी, तर त्या सगळ्यांच्या पत्रिकेमध्ये त्या दिवशी मृत्यूयोग लिहिलेला असतो का. आपल्याला याही प्रश्नावर चर्चा करायची आहे. पण त्यासाठी या प्रकारचे प्रश्न तुम्ही कॉमेंट सेक्शनमधून मला विचारणं, आणि तुम्हाला ही सिरीज कशी वाटते आहे, याच्यामध्ये काही अजून काय गोष्टी आपण डिस्कस करायला हव्यात, चर्चा करायला हव्यात, त्याबद्दलही मला कॉमेंट सेक्शनमधून कळवा. असाच एखादा प्रश्न घेऊन पुन्हा पुढच्या आठवड्यामध्ये भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.